नमस्कार, आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी इथे कटाची आमटी बनवणार। कटाची आमटी म्हणजे ही सणासुदीला सर्वांच्या घरात बनतेच। मस्त अशी साधी सोपी ही रेसिपी आहे। कटाची आमटी पाहूनच असं पोट भरणार ही कटाची आमटी आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा। एक लाईक केल्याने खूप मोठं प्रोत्साहन मिळते, त्यामुळे तुम्ही एक लाईक नक्की करा। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी 2 कांदे मी भाजून घेतलेले आहे। या पद्धतीने मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी 2 इंच इतकं खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि ते बारीक कट केलेलं आहे। इथे लसणाच्या पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याचं सर्वात आधी आपल्याला पाणी घालून वाटण बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मस्त बारीक असं वाटण तयार करून हे बाजूला ठेवायचं। इथे मी शिजवून घेतलेली ही चण्याची डाळ आहे, ही मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। थोडं पाणी घालून आपल्याला हे बारीक मस्त अशी पेस्ट बारीक करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने याने आपली आमटी मस्त अशी घट्टसर होते, त्यामुळे याला आपल्याला पाणी घालून इथे मस्त अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आता हे थोडं बाजूला ठेवायचं आणि आपल्याला एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये 4 पळी इतकं तेल घालायचं आहे। आमटी थोडी जास्त बनवण्यासाठी मी तेल थोडं जास्त वापरलेलं आहे। त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याने छान चव येते आमटीला। अशा पद्धतीने आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आणि वाटण एकदा मिक्स करून मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने गॅस मध्यम आचेवर आहे। अशा पद्धतीने आपल्याला वाटण फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे वाटण फ्राय झालेलं आहे, त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। इथे 2 ते 3 चमचे लाल तिखट घालायचं आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे, 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। सर्व मसाले मी पोहे करण्याच्या चमच्याने घेतलेला आहे। पाव चमचा छोटा हळद घालायची आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून आणि मस्त मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मसाले टाकल्याच्या नंतर गॅस थोडा मीडियम फ्लेमवर करायचा, कारण की त्यामुळे आपले मसाले हे जळत नाही किंवा करपत नाही। अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता आपला मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे आणि त्याने तेलही सोडलेलं आहे। इथे जे आपण चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामधलं जो कट आहे, पाणी आहे, ते इथे वापरायचं आहे। या पाण्याने आपल्याला इतकी अप्रतिम चव लागते। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि लगेच एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण चण्याची डाळ शिजवली होती त्यामध्ये हे पाणी राहतं, ते पाणी इथे आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे आणि जी चणा डाळ आपण जी बारीक करून पेस्ट घेतली होती ती यामध्ये ॲड करायची आहे। अशा पद्धतीने याने एकदम दाटसरपणा येतो आमटीला। हे बघा अशा पद्धतीने मस्तच अशी आपली इथे आमटी तयार होत आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, हवं तितकं, आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी आपली इथे आमटी तयार आहे आणि याला आपल्याला मस्त अशी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। अशा पद्धतीने बघा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आमटीला काय सुंदर अशी तरी आलेली आहे। आता आपल्याला एक मस्त अशी उकळ काढून घ्यायची आहे। जसं जसं आमटी गरम होते तसे मस्त अशी याला कलर येतो। हे बघा अशा पद्धतीने काय सुरेख असं मस्त अशी आपली आमटी इथे तयार झालेली आहे। गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आणि मस्त अशी आपली इथे आमटी तयार झालेली आहे। हे बघू शकता तुम्ही। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशा पद्धतीने आपली इथे कटाची आमटी तयार आहे। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।